अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार. अध्याय 4. ब्रह्मा विष्णू महेशांचा दत्त अवतार. अत्रि ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. चित्रकूटाजवळ यशस्विनी नदीच्या काठी त्यांनी आश्रम बांधला होता. त्यांनी कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे त्यांना ब्रह्मतेज प्राप्त झाले. लोककल्याणासाठी ते सतत प्रयत्न करीत असत, त्यामुळे सर्वांना ते प्रिय होते. करदम प्रजापतीने संतुष्ट होऊन आपली अनुसया नावाची मुलगी त्यांना दिली. अनुसया ही पतिव्रता होती. आपल्या पतीला परमेश्वर मानून ती पूजा करत होती. अत्रि ऋषींच्या पूजेची सर्व तयारी तीच करत असे. घरात येणाऱ्या अतिथींचे मनोभावे स्वागत करीत असे. तिच्या पतिसेवेचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरला. इंद्रादो देवापर्यंत हा लौकिक पसरला. त्यांनी तिची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेशांना पृथ्वीवरील त्यांच्या आश्रमी पाठवले. तिघे देव स्वर्गाहून निघाले आणि अत्रि ऋषींच्या आश्रमी आले. अत्रि ऋषी नदीवर स्नानासाठी गेले होते. अनुसयेने तिन्ही अतिथींचे स्वागत केले. त्यांना बसावयास आसने दिली. तिघांनी अनुसयेला सांगितले, आम्हास खूप भूक लागली आहे. ताबडतोब भोजन द्या. पण आमची एक इच्छा आहे. ती जर पूर्ण झाली तरच आम्ही भोजन करणार. अनुसयेने त्यांना हात जोडले आणि कोणती इच्छा आहे म्हणून विचारले. त्यावेळी ते म्हणाले, विवस्त्र स्थितीत भोजन वाढावे. हे उद्गार ऐकून अनुसया प्रारंभी घाबरली. तिने पतीची प्रार्थना केली, देवाला नमस्कार केला आणि तिन्ही देवांना भोजनासाठी पानावर बसण्यासाठी विनंती केली. तिन्ही देव पानावर बसले आणि अनुसया वाढावयास आली. त्यावेळी एक चमत्कार घडला. तिन्ही देव बालक बनले. अनुसया हे दृश्य पाहून गोंधळून गेली. एवढ्यात अत्रि ऋषी स्नान करून आश्रमात आले. त्यांनी हा चमत्कार जाणला. त्यांनी बालकांना नमस्कार केला. पत्नीलाही नमस्कार करण्यास सांगितले. देवांनी सांगितले, इंद्राने आम्हाला अनुसयेच्या पतिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी पाठवले होते. आम्ही तिचे पतिप्रेम पाहून थक्क झालो. इंद्राला ही सर्व माहिती सांगू. अत्रि ऋषी म्हणाले, या बालकांचे काय करावयाचे? देव म्हणाले, हे बालके येथेच राहतील. मोठेपणी एकरूप होऊन दत्तावतार सर्वांना दिसू शकेल. सर्व भाविक या त्रैमूर्तीची भक्ती करतील. एवढे बोलून देव निघून गेले. ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती म्हणजे दत्तात्रेय होय. भाविक लोक गुरुवारचा उपवास करून दत्ताची आराधना करतात. अनेक गावात दत्त मंदिरे उभारली गेली आहेत. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हजारो भक्तांना श्री दत्तात्रेयांची कृपा लाभली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.